माते, माझे ते कार्य झाले की मी तुमच्या आज्ञेचे पालन निश्चित करेल। तोपर्यंत आपण माझ्या विवाहाचा विचार करू नये। विक्रमाचे प्रस्थान झाले की मी माझ्या विवाहाचा विचार करेल। म्हणजे जोपर्यंत विक्रम त्याचे राज्य सोडणार नाही तोपर्यंत आपण दुसरा कुठलाही विचार करणार नाही, असेच ना? होय माते, मी जे ठरवले आहे त्याचा हा फक्त प्रारंभ आहे। विक्रमाला पुढे खूप संकटांना सामोरे जायचे आहे। आपण विक्रमाचा पुनर्विचार। पार्वती, शनिदेवांनी विक्रमाच्या कर्माचे मोजमाप करून त्याच्या सहित काहीतरी ठरवले आहे आणि त्याच्यापासून शनिदेवांना परावृत्त करणे म्हणजे त्यांच्या कार्यात व्यत्यय आणण्यासारखं आहे। ठीक आहे, तुझं उज्जैनमधील कार्य संपलं की मात्र मग तुला विवाह करावा लागेल। जशी आपली आज्ञा गुरुदेव। तुम्ही निश्चित काहीतरी विचार करून हा निर्णय घेतला असेल। आता मला अनुमती असाल। शुभम भवतु। नेमके कोणाचे असेल हे सिंहासन? आई तुळजाभवानी माता माझ्या राज्यात प्रतिष्ठापित झाली आहे। हे त्यांच्यासाठी तर नसेल ना? विक्रमा, तू आमची साधना केली आहेस म्हणून आम्ही 64 योगिनी तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत। तू तुझ्या राज्यात न्यायदान करत असताना तुला अचूक न्यायदान करता यावे म्हणून दिव्य दृष्टीने आम्हाला जे सत्य दिसतं आहे ते आम्ही तुला सांगू। जे कधीही कोणाला ऐकू जाणार नाही ते फक्त तुलाच ऐकू येईल। आम्ही जे म्हणतो आहोत ते अगदी सत्य आहे आणि त्याचा प्रत्यय तुला लवकरच येईल। योगिनींनी मला आश्वासन दिले आहे की मी न्याय निवाडा करताना त्या मला सहाय्य करतील। मग हे सिंहासन माझ्यासाठी आहे का? आता मला काही कळेनासे झाले आहे। एका बाजूला शनी महाराजांनी तुमच्या राशीमध्ये प्रवेश केला आहे आणि दुसरीकडे 64 योगिनींनी तुम्हाला दृष्टांत द्यावा, भूमीतून सिंहासन वर यावे, ह्या सगळ्या मागे फार मोठा संकेत आहे राजन। विक्रमा, मी जेव्हा राशीत प्रवेश करतो तेव्हा शुभ घटनाही घडतात। या सिंहासनासोबत तुझे नाव भविष्यात कायमचे जोडले जाईल। यात शनिदेवांचा काही हात असेल का? कारण याच्या आधी असे कधी घडले नाही। मग आत्ताच का? माझ्या हातून असे काही विपरीतही घडले नाही। मग हा संकेत
नेमका आहे तरी काय? मला या प्रश्नाचं उत्तर शोधावंच लागेल. कोण आहे जे मला मार्गदर्शन करू शकेल? राजपुरोहितांचंही सहाय्य घेऊन झालं, मग असा कोण आहे जो मला सहाय्य करू शकेल? वेताळ तोच आहे जो यातून मार्ग काढू शकेल. नाही, नको. मी त्याला काही विचारण्याच्या आधी त्याच्याच प्रश्नाचा भडीमार माझ्यावर होईल. आणि आत्ता माझ्या समोर दुसरा कुठलाही प्रश्न निर्माण झालेला मला चालणार नाही. मग हे सिंहासन कोणाचं आहे हे कसं समजेल? हे प्रभो, हे प्रकट झालेले सिंहासन आणि मला झालेला दृष्टांत, या सगळ्याचे काय प्रयोजन आहे? कृपया याची सांगड घाला प्रभू. विक्रमा, इंद्रदेव, प्रणाम. शुभम भवतु. आपण असं अचानक येणं केलं? विक्रमा, मुद्दामच मी तुझी भेट घेण्यास आलो आहे. तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींसंदर्भात हितगुज साधणार आहे. इंद्रदेव, सध्या माझ्या आयुष्यात जे काही चालले आहे ते माझ्या समजण्यापलीकडे आहे. आज आपली भेट व्हावी अशी कल्पना देखील माझ्या मनी आली नाही, पण भेट घडली. मला सकाळी 64 योगिनींचा संकेत मिळाला आहे. त्याचाही अर्थ अजून लागलेला नाही. एवढेच कमी होते की काय, आज अचानक तुझ्या नगरात असलेल्या टेकडीवर जमिनीतून एक सिंहासन प्रकट झाले, आणि तेही अर्धवट, हो ना? होय, अगदी असेच घडले. पण आपणास कसे ठाऊक? क्षमा असावी इंद्रदेव, मी विसरलो. आपण देवांचे देव इंद्रदेव आहात. आपणास भूलोकी घडणाऱ्या सर्व गोष्टींची कल्पना असणार. आम्हास हे देखील ठाऊक आहे, भूमीतून सिंहासन प्रकट झाल्यानंतर मनात प्रश्नांचा कल्लोळ निर्माण झाला आहे. याच क्षणी का प्रकट व्हावे? सिंहासन कोणाचे आहे याच प्रश्नांनी हैराण झाला आहेस याची मला कल्पना आहे. हो इंद्रदेव, अगदी अचूक ओळखले. मला या प्रश्नांची उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझे मन शांत होणार नाही. मी देतो तुझ्या प्रश्नांची उत्तरं. ते सिंहासन मी बाहेर काढले आहे, आणि ते सिंहासन तुझ्याच साठी आहे. काय? तुम्ही हे सिंहासन प्रकट केले आहे आणि तेही माझ्यासाठी? हो, तुला योगिनींनी असा दृष्टांत देणे आणि मग हे सिंहासन बाहेर येणे ही गोष्ट अशी एकाएकी घडलेली नाही, अथवा तो योगायोग सुद्धा नाही. मग विक्रमा, तू शास्त्राचा अभ्यासक आहेस आणि वेताळाला देखील तू तुझ्या अधीन केले आहेस. ही सर्वसाधारण मनुष्याला जमणारी गोष्ट नाही. परंतु मला असे वाटते आहे, ज्याप्रमाणे तू वेताळाला वश केले आहेस त्याप्रमाणे तू आता योगिनींचे सहाय्य घ्यावेस. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुला त्यांच्या मार्फत कळू शकतील. इंद्रदेव,
आपली आज्ञा, आपला सल्ला मला मान्य आहे, पण आता या सगळ्यांची काय गरज आहे? कारण शनिदेव यांनी तुझ्या राशीत प्रवेश केला आहे आणि अनवधानाने तुझ्याकडून त्यांचा अवमान झाला आहे. होय, त्याची कल्पना आहे मला, पण त्याचा आणि घडलेल्या गोष्टींचा काय संबंध आहे? संबंध आहे. शनिदेव त्यांची शक्ती आणि त्यांचे बळ कमी होण्यासाठी मी हे सर्व करतो आहे. आज तुझ्या बाजूने सर्व देवगण उभे आहेत. हे शनिदेवांना दिसायला हवे. इकडे साक्षात महांकाल आहेत. तुळजाभवानी देवी इथे आल्या आहेत. तुझ्या अधीन वेताळ आहे. आता या सिंहासनाच्या सहाय्याने तुझ्या साथीला योगिनी असतील. तू निश्चिंत राहा. शनिदेव तुला फार त्रास देऊ शकणार नाहीत. शनिदेव यांना तुझ्या विरुद्ध काही करण्याआधी 100दा विचार करावा लागेल. विक्रमा, आपण केव्हा आलात? तू विचारांच्या गर्तेत अडकला होतास तेव्हा. असं काही नाही पिताश्री. विक्रमा, तुझा जन्म झाल्यावर तू ह्या जगात पहिला श्वास घेतलास तेव्हापासून मी तुला पाहतोय. तुझ्या चेहऱ्यावर चिंता मला स्पष्ट दिसते. सांग बघू काय झालं? पिताश्री, आपल्या राज्यात सिंहासन प्रकट झाले आणि तेही माझ्यासाठी, माझ्या भल्यासाठी. पण असे असूनही माझ्या मनाला स्वस्थता नाही. हे बघ, तू अति विचार करतोय. असेलही, पण आपल्या मनीने देह ठेवला तेव्हापासून त्याची जागा घेईल असा एकही अश्व मला सापडला नाही. मिळेल, आपण प्रतीक्षा करूया. तुझ्या अशा अस्वस्थ राहण्याने आपल्याला अश्व लवकर मिळेल असं तर नाही ना? नाही, पण पिताश्री. विक्रमा, आपल्या मनात काही गोष्टी आल्या आणि त्या तात्काळ घडल्या असं तर होत नाही ना? हे बघ, तू निश्चिंत राहा. कदाचित मणीपेक्षा दिव्य असा अश्व तुझ्या भाग्यात असेल. चिंता करू नकोस. हे बघ, जे काही चांगलं घडायचं असेल तेच घडेल. काळजी करू नकोस. प्रणाम महाराज. बोला प्रधान. महाराज, आपण मला उच्च प्रतीचा अश्व शोधण्याचा आदेश केला होता. त्यानुसार मी दवंडी दिली होती. आपल्या नगरातच नव्हे तर इतर राज्यांमध्ये सुद्धा ही दवंडी दिली होती. मग पुढे त्याचे काय झाले? महाराज, त्यानुसार अश्वांचे काही व्यापारी त्यांच्याकडील उच्च प्रतीचे अश्व घेऊन आपणास दाखवण्यासाठी आले आहेत. वा प्रधान, उत्तम. महाराज, ते आपली प्रतीक्षा करतायत बाहेर. मी म्हणालो होतो ना विक्रमा, जे काही घडेल ते चांगलंच घडेल. होय पिताश्री, आता आपण जाऊ आणि योग्य अश्वाची निवड करू. चला महाराज, ते सगळे आपली वाट पाहत आहेत. चला, तुम्ही पण चला. नाही, नको, तू जाऊन बघून ये. पिताश्री, अहो असे का बोलत आहात तुम्ही? तुम्ही माझ्या आधी या भव्य साम्राज्याचे शासक होतात. तुम्हाला माझ्यापेक्षा अश्वाच्या बाबतीत उत्तम जाण आहे. विक्रम, तूही या राज्याचा राजा आहेस. योग्य अश्व कसा असावा याची तुलाही चांगली जाण आहे.
तू जाऊन अश्व बघून ये. पिताश्री, अहो तुम्ही हे काय बोलत आहात? माझ्यासोबत तुम्हालाही यावं लागेल. नाही, काही नाही. तू जा आणि अश्व बघ. मी तुमचं काहीही ऐकणार नाही. तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. चला. विक्रमा, ऐक माझं. मी नाही येणार. पिताश्री, तुम्हाला यावंच लागेल. हे बघ, तू ऐक माझं. चला माझ्या. नको विक्रम. विक्रम. पार्वती, काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसत आहे. स्वामी, तुम्ही शनिदेवांना तात्काळ विवाह करण्यास का नाही सांगितले? तसे करणे रास्त ठरले नसते. शनिदेवांना असं वाटायला नको की आपण त्यांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करत आहोत. पण त्यांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा आपला उद्देश नाही. होय, परंतु शनिदेवांवर आपण एक कार्य सोपवले आहे. राजा विक्रमादित्याचा न्याय करण्याचे, त्याची परीक्षा घेण्याचे आणि हे दायित्व उचलण्याच्या वेळी शनिदेव काय म्हणाले होते लक्षात आहे ना? मला ज्ञात आहे, परंतु मी त्यांना विक्रमाबद्दल पुनर्विचार करावा असं म्हणत होते. त्यामागे देखील काहीतरी कारण असेलच ना? असे काय कारण आहे पार्वती? ज्या उज्जैन नगरीत इंद्रदेवांनी विक्रमाला सिंहासन दिले आहे, जेथे आपल्या दोघांची रूपे निवास करत आहेत, तेथेच विक्रमादित्यला शिक्षा किंवा त्याच्या कर्माचे फळ मिळावे अशी माझी इच्छा आहे. ते शक्य नाही. आपण निर्णय घेणे ते योग्य नाही पार्वती. आपण ज्यांच्यावर हे दायित्व सोपवले आहे ते शनिदेव या सर्व गोष्टींचा योग्य रीतीने विचार करतील. तुम्ही म्हणत आहात तर ठीक आहे. फक्त मी म्हणत आहे म्हणून नव्हे. शनिदेव खरोखरच योग्य आणि कल्याणकारी निर्णय घेतील. ते निपक्षपणाने आपलं कार्य करत असतात. खरं तर या कालखंडात ते सर्वांना या कष्टाचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या कार्यातून त्यांना कोणत्याही फळाची अपेक्षा नाही. निरपेक्ष आणि निस्वार्थीपणाने जगण्याचे ज्ञान देण्याचे कार्य ते करत आहेत. जे कार्य तुम्ही सृष्टीचे दंडाधिकारी न्यायदेवता म्हणून त्यांच्यावर सोपवले आहे, शनिदेव, आजपासून तू या सृष्टीचा दंडाधिकारी म्हणून ओळखला जाशील. शनिदेवाच्या विवाहाने सर्वाधिक आनंदी कोण होणार आहे तर ती त्यांची माता. मनोमनी त्यांची देखील हीच इच्छा आहे. मग त्यांच्या मातेने शनिदेवांपुढे विवाहाचा प्रस्ताव का नाही मांडला? त्यांनी प्रस्ताव मांडला नसेल तरी मी त्यांच्या मनातील आवाज ऐकू शकतो. शनिदेव जसे माझे भक्त आहेत त्याप्रमाणे त्यांची माता देखील माझी भक्त आहे. भक्ताच्या मनातील हाक आराध्याला ऐकू येतोच. शनिदेवांसाठी मीच त्यांचा माता पिता, मीच त्यांचा गुरु, मीच त्यांचा सखा आहे. म्हणून शनिदेवाच्या विवाहाचा प्रस्ताव मी मांडला. आराध्य आणि भक्तातील हे प्रेम मी अगदीच समजू शकते स्वामी. मला प्रतीक्षा आहे त्या सुवर्ण क्षणाची. आता लवकरच तो दिवस उजाडेल याची मला खात्री आहे. स्वतः महादेवांनी माझ्यासमोर विवाहाचा प्रस्ताव का ठेवला असेल यामागे त्यांचे काहीतरी प्रयोजन नक्कीच असणार. पण काय?
माझा विवाह झाल्याने नेमक्या कोणत्या गोष्टी बदलणार आहेत? तुम्हाला माझ्या दायित्वामधून मोकळे करण्याचं श्री महादेवांचं मानस आहे, पण त्यांनी दिलेलं दायित्व अजून पूर्ण देखील झाले नाही. मग श्री महादेवांनी असं अचानक माझ्या विवाहाचा प्रस्ताव का मांडला असेल?